नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दूध किंवा मिल्क पावडर न वापरता तोंडात टाकताच विरघळणारे मार्केट सारखे पेढे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट असे होणारे। रक्षाबंधनही आलेला आहे आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, या निमित्त तुम्ही हे पेढे बनवू शकता। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। एका पॅन मध्ये आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण मैदा घेतलेला आहे। मेजरमेंट साठी घरातील एखादी वाटी, कटोरी किंवा कप वापरला तरी चालेल। आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेम वरती आपल्याला बेसन पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे। एक 3 ते 4 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे, पण गॅस कुठेही वाढवायचा नाही, अगदी लो फ्लेम वरती व्यवस्थित भाजून घ्यायचे। एक 4 मिनिट मी पीठ व्यवस्थित भाजून घेतले। याच्यामध्ये अर्धी वाटी आपण साजूक तूप ॲड करून घेणार आहोत। हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही, अगदी लो फ्लेम ठेवायची आणि लो फ्लेम वरतीच व्यवस्थित भाजून घ्यायचं। हे व्यवस्थित भाजले जातं। आता तूप टाकल्यानंतर फक्त 2 मिनिटच आपण याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आवडीप्रमाणे याच्यात थोडासा फूड कलर ॲड करून घेतलेला आहे, केशरी कलरचा। तूप ॲड केल्यानंतर फक्त एक 2 ते 3 मिनिटच आपल्याला पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं। जास्त वेळ भाजत राहिलं तर पीठ करपल्या जातं आणि चवदार असे पेढे लागत नाही। आता गॅसची फ्लेम बंद करू आणि हे बाजूला ठेवून देणार आहोत। दुसऱ्या एका पॅन मध्ये आपण 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी ॲड करून घेतलेलं आहे। आपल्याला याची एकतार अशी पाक बनवून घ्यायचा आहे। साखर व्यवस्थित विरघळली। आता आपण पाकही चेक करून पाहणार आहोत व्यवस्थित तयार झालाय की नाही। थोडासा अंगठा आणि शेजारच्या बोटामध्ये पकडून पाहायचा, अगदी हलकासा आपली इथे तार झालेली आहे। एकतार पूर्ण अगदी घट्टसर अशी तार झालेली नाही, हलकी झालेली आहे। या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची। भाजून घेतलेलं बेसन पिठामध्ये आपण ही गरमागरम चाचणी ओतून घेणार आहोत। खूप कडक अशी चाचणी बनवायची नाही, तर पेढे व्यवस्थित खाताना लागत नाही किंवा त्याची साखरही होण्याची शक्यता असते। आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो फ्लेमवरती हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला थोडा वेळ गॅस वाढवला तरी चालेल, कारण बेसन पीठ हे थंड झालेलं असतं। आवडीप्रमाणे थोडीशी इलायची पूड ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। जोपर्यंत बेसन पीठ आणि ते व्यवस्थित पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करत राहायचे। हळूहळू पाहू शकता मिश्रण घट्टसर व्हायला लागले आणि पॅनही व्यवस्थित सोडायला लागले। बाहेरून विकतचे पेढे आणण्यापेक्षा घरच्या घरी अशा सोप्या पद्धतीने तुम्ही पेढे नक्की बनवून पहा, बनवायला अगदी झटपट आहेत। व्यवस्थित पॅन सोडलेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करू आणि तूप लावलेल्या एखाद्या ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत। थोडंसं पातळ वाटतं मिश्रण, पण काही हरकत नाही, जसं जसं थंड होतं ते व्यवस्थित घट्टसर होऊन जातं। चाचणी जर खूप कडक घेतली तर पेढे व्यवस्थित ओळता येत नाही आणि खातानाही कडक लागतात। त्याच्यामुळे चाचणी व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर आपलं हे मिश्रण खूप घट्टसर करून घेतलं तर पेढे बनवताना त्याला पेढ्याच्या कडेने त्याला क्रॅक पडले जातात किंवा चिऱ्या पडले जातात। असं होऊ नये यासाठी अशा पद्धतीनेच बनवून घ्यायचं। पॅन खाली ठेवलं तर अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये आपलं हे थंड होतं। आपल्याला पूर्णपणे थंड करायचं नाही, हलकंसं कोमट असतानाच आपल्याला याचे पेढे वळून घ्यायचे आहेत। आपल्याला साईज जेवढी ठेवायची त्यानुसार इथे पेढे बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने गोल करून घेतले की बोटाच्या सहाय्याने याला हलकंसं दाबून घ्यायचं। अगदी सुंदर असे आपले इथे पेढे तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्वही पेढे बनवून घेणार आहोत। अगदी झटपट असे स्वादिष्ट आपले इथे पेढे तयार झालेले आहेत। कमी वेळेमध्ये आणि झटपट असे होणारे मार्केट सारखे परफेक्ट आपले पेढे तयार झालेले आहेत। दिसायलाही अगदी सुंदर दिसत आहेत। मी कट करूनही दाखवते, अगदी मस्त असे पेढे झालेले आहेत। पाहू शकता यातलं टेक्स्चरही याचं अगदी सुंदर आहे आणि खायला अगदी जबरदस्त लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।